मरकजी और रियासती हुकूमत की पॉलिसियों के खिलाफ मजदूर और मुलाजिमीन की तंजीमों की जानिब से मुल्क गिर एहतजाज शुरू किया जा रहा है। मरकजी लेबर ऑर्गेनाइजेशन, सनती फेडरेशन और मुलाजिमीन तंजीमों की जानिब से 2 रोज़ा हड़ताल का ऐलान किया गया है। ये 2 रोज़ा मुल्क गिर हड़ताल 8 और 9 जनवरी को की जाएगी। इस एहतजाज को कामयाब बनाने के लिए मुलाजिमीन और मजदूर तंजीमों की जानिब से मनसूबाबंदी शुरू कर दी गई है। नांदेड़ में भी मेडिकल रिप्रेजेंटेटिव संगठन की अहम मीटिंग मुनक्किद हुई। इस मीटिंग में मुल्क गिर बंद के मुख्तलिफ पहलुओं पर बात की गई। साथ ही मेडिकल रिप्रेजेंटेटिव को पेश आने वाले मसाइल पर भी गौर खौज किया गया। गौर खौज के बाद संगठन ने अपने मुतालबात तैयार किए जो हुकूमत को पेश किए जाएंगे। इनमें दवाओं और उसकी मशीनों से GST हटाने, ऑनलाइन दवाओं के कारोबार पर रोक लगाने और 6000 रुपये हर माह पेंशन लेने के अलावा दीगर कई मुतालबात शामिल हैं। आम्ही महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन MSMRA यांच्या वतीनं जो पूर्ण कॉल आहे आमच्या अखिल भारतीय संघटनेचा FMRAचा संपूर्ण देशबंदचा 2 दिवसीय देशबंद जो आहे आमचा 8 आणि 9 जानेवारी या संदर्भामध्ये आम्ही मीटिंग घेतलेली आहे। या मीटिंगमध्ये आम्ही सविस्तर जे आमच्या जॉब प्रोफेशनशी निगडीत ज्या मागण्या आहेत, त्यानंतर सामाजिक सुरक्षा या संदर्भाबद्दलही ज्या मागण्या आहेत, देशाच्या एकूण संपूर्ण कामगिरीवर परिणाम करणाऱ्या वाईट परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची जागरूकता असेल, या संपूर्ण याच्यावरती आज उहापोह घेतलेला आहे। याच्यामध्ये आज नांदेड युनिटमधले जे आमचं MSMRA नांदेड युनिट आहे त्याच्यामधले शेकडो सदस्य आज इथं सहभागी झाले होते आणि ह्या मागण्यांवरती चर्चा झालेली। या मागण्यांमध्ये अत्यंत ज्वलंत अशा काही गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन मेडिसिन असेल जे सामाजिक सुरक्षेसाठी अत्यंत घातक आहे, यांचे जे पगारीच्या संदर्भातल्या मागण्या असतील किंवा मेडिसिनवरचा जो काही टॅक्स आहे ज्याच्यामुळे आज सर्वसामान्य लोकांना औषधं योग्य किमतीमध्ये मिळत नाहीत किंवा दर्जेदार औषधं मिळत नाहीत, ह्या संदर्भातले सुद्धा याच्यामध्ये मागण्या आहेत। आणि संपूर्ण टीमने, संपूर्ण नांदेड युनिटने इथे आज निर्धार केलेला आहे की 8 आणि 9 जानेवारीचा जो अखिल भारतीय संप आहे तो मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करणार आहोत।